संत गाडगे महाराजांची 150वी जयंती मोठ्या उत्सवामध्ये आपण तळेगाव शहरामध्ये साजरी करत आहोत. तळेगावात आपल्या नगर परिषदेमध्ये आपण गाडगे महाराजांचं पूजन करून त्यांना अभिवादन केलेलं आहे. वाघमारे सरांनी खरं तर अतिशय माहिती नसलेला इतिहास आपल्यासमोर मांडला. या तळेगाव शहरामध्ये अनेक विभूती खरं तर येऊन गेलेल्या आहेत. त्यांचं स्पर्श या गावाला झालेला आहे. त्यामुळं अशा या सगळ्या व्यक्ती तळेगाव शहरामध्ये येऊन गेल्यामुळं खऱ्या अर्थानं ही तळेगाव शहराची भूमी जी आहे ही पावन भूमी आहे असं मला वाटतं. कारण बाबासाहेब, त्यानंतर गाडगे महाराज, गोनी दांडेकर असतील, अशा अनेक, तुकाराम महाराज यांचं देखील या तळेगावामध्ये वास्तव्य राहिलेलं आहे. या सगळ्यांचं अनुकरण खऱ्या अर्थानं आपण केलं पाहिजे. इतकी मोठी लोकं होती. लोकमान्य टिळक, अण्णासाहेब विजापूरकर, अनेक लोकांचं या ठिकाणी वास्तव्य राहिलेलं आहे. आणि मला सांगायला आनंद वाटेल की लोकमान्य टिळकांनी हा जो राजकारखाना या ठिकाणी टाकला, पैसा फंड, त्याचा देखील खूप मोठा वेगळा इतिहास मला आत्ता परवादिवशी कळाला. तो देखील आपल्या समोर सांगायचं वाटतं. तो राजकारखाना एकतर पैसा फंड, त्याचं नाव जे पडलं ते 1-1 रुपया जमा करून खऱ्या अर्थानं कारखाना चालू केला. याचं जे उद्दिष्ट होतं की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक त्या ठिकाणी देशामध्ये काम करतात त्यांना कुठेतरी पैशाचं मदत व्हावी, देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी जे जे कोण मदत करतात त्यांना कुठेतरी त्या पद्धतीने मदत व्हावी या कारणास्तव. आणि ते देखील आपल्या रेल्वे जी आहे शासनाची रेल्वे होती, त्यांनाच माल विकायचा, त्यांच्याकडनं पैसे कमवायचे आणि त्यांना तिथून उचलवण्यासाठी प्रयत्न करायचे. असा एक मोठा वेगळा उपक्रम त्या ठिकाणी होता. त्याच्यातली दुसरा एक भाग अजून अनेक जणांना माहिती नाही की लोकमान्य टिळक हे इंग्लंडला गेले, तिथं पैसे घेतले, इंग्लंडला गेले आणि त्यावेळेचा जो विरोधी पक्ष नेता इंग्लंडमध्ये होता, तो विरोधी पक्ष जो इंग्लंडमध्ये होता, आत्ताची ज्याची सत्ता आपल्यावरती इंग्रजांची होती, त्यांचं ती सत्तेत तिथं होती, त्यांच्या विरोधातला जो पक्ष होता त्या पक्षाला इथून फंडिंग त्यांनी केलं, त्यांची तिथं सत्ता यावी आणि इथं मग त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळावं. हा एक मी पुस्तकात वाचला असता प्रसंग. म्हणजे आणि 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि 1945 साली त्या ठिकाणी त्या विरोधक जे होते त्यांची सत्ता आली, त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी तळेगावामधलं खूप मोठ्या घडलेल्या आहेत. त्याचं देखील अनुकरण, त्याचं वाचन, त्याचा इतिहास आपल्या सगळ्यांसमोर आला पाहिजे. असं आता हा एक विषय झाला. परंतु आज संत गाडगे महाराजांची जयंतीच्या निमित्ताने तळेगाव शहरामध्ये आपण आपल्या स्वच्छता दूत जे आहे त्यांचं स्वागत. खरं तर मी स्वतःपासून सगळ्यांना सांगितलं होतं की आपापल्या भागामध्ये आपण स्वागत करा, सत्कार करा, त्यांना जे काय तुमच्याकडनं करता येईल ते आपण करावं. आपण सांगितलं इतका उत्स्फूर्त प्रतिसाद तळेगाव शहरामध्ये मिळतो आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचं स्वागत होते आणि आपले जे कर्मचारी आहेत त्यांच्या भावना अनावर होतात. त्यांना खरंच म्हणजे मी बघितलं तर त्यांना असं वाटतं की बाबा असं कधीच आमच्याकडे आपण झालंच नाही, ते स्वागत नाही आलं. 15 वर्ष 20 वर्ष आम्ही काम करतो, आम्ही एवढं गोष्टीसाठी निरोगी नागरिक त्या ठिकाणी राहावे म्हणून काम करतो. आज खऱ्या अर्थानं आम्हाला त्याचं ते थोडंसं ऋण व्यक्त केलं नागरिकांनी. खूप चांगला प्रतिसाद आपल्या तळेगाव शहरामध्ये मिळतो. तर आपण संध्याकाळी 4 वाजता या ठिकाणी त्यांचा नगरपालिकेच्या वतीने ते आपण सत्कार करणार आहोत. तरी सगळ्या आता आपल्या नगरपालिकेचे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी कुणीही जायचं नाही आहे, सगळ्यांनी उपस्थित राहायचे आणि त्यांचं देखील आपण नगरपालिकेमध्ये जेव्हा येतील त्यावेळेस प्रत्येकजण आपण त्यांचं फुलांनी स्वागत करायचं. वरती 4 वाजता आपण त्यांचा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 महिला आणि 5 पुरुष अशांचं पाठ्यपूजन करून बाकीच्यांना आपण सन्मानित करणार आहोत. तर मी आपल्या सर्वांच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या वतीने मी भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी संत गाडगे महाराजांना वाहतो आणि थांबतो.